मैं महात्मा गांधी बोल रहा हूँ। मैं महात्मा गांधी बोल रहा हूँ। फिर से तुमसे संवाद कर रहा हूँ। जहाँ सत्य की लौ मध्यम सी है, वहाँ फिर से दीप जला रहा हूँ। मी मेलो नाही, मी जिवंत आहे। भारताच्या आणि भारतीयांच्या उज्ज्वल भविष्याच्या स्वातंत्र्यासाठी, स्वावलंबी, सन्मान आणि समतेचे विचार घेऊन विचारांची पदक्रांती आणि पथक्रांती चालू आहे। मी महात्मा गांधी बोलतोय। शांततेचा मंत्र घेऊन आलोय। हिंसेच्या वाटा सोडून चला, सत्याच्या मार्गावर एकत्र निघा। चंद्रापर्यंत पोहोचाल तुम्ही, जर अंतःकरण निर्मळ ठेवाल। प्रेमाने शत्रूलाही जिंकाल, जर क्षमेला शस्त्र बनवाल। खादीचं वस्त्र घालून नाही, तर आत्मशुद्धीने बना खरा भारतीय। सेवा, त्याग आणि स्वावलंबन हाच आहे माझा अमृत संदेश। तुमच्यातच आहे परिवर्तनाचं सामर्थ्य। स्वप्नांच्या मागे धावत राहा, पण स्वप्न अशी असू द्या की जे इतरांचं जीवनही उजळवतील। शिकवण माझी विसरू नका। मी गेलो तरी विचार जिवंत आहेत। मी परत आलोय, मी जिवंत आहे। भारत म्हणजे केवळ भूमी नाही, तर एक जिवंत मूल्यांचा महासागर आहे। शेतकऱ्यांच्या घामाला द्या सन्मान, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना द्या उड्डाण, जवानांच्या त्यागाला करूया वंदन आणि नव्या पिढीला देऊया उज्ज्वल जीवन दिशा आणि दृष्टिवान। मी महात्मा गांधी बोलतोय, तुमच्या अंतःकरणाला हाक देतोय। स्वतःपासून सुरुवात करा आणि भारताला पुन्हा महान, स्वावलंबी बनवूया। तर मित्रांनो, मी महात्मा गांधी बोलतोय 2025 मध्ये। मी परत आलोय। मी परत येणार। भारत आणि भारतीय हे माझ्या सोबत ऑलवेज आहेत। त्यांच्यासाठी एका प्राणांची आहुती काय, हजारो जन्म जरी घेतले तरी प्राणांची आहुती देणार आणि भारत आणि भारतीयासाठी विचारांची पथक्रांती करत राहणार। तर तरुणांनो, हा उपदेश आहे भारताला पुन्हा महान बनवण्यासाठी। तरुणांनो, उठा आणि सज्ज व्हा। तुमच्यात अपार सामर्थ्य आहे। तुमची ऊर्जा, तुमचं शिक्षण आणि तुमचे विचार भारताचं भविष्य घडवतील। केवळ नोकरी मागू नका, ज्ञान मिळवा, कल्पक बना आणि उद्योजक बना। शेतकऱ्यांचे रक्षण हेच राष्ट्रधर्म आहे। शेतकरी देशाचा पोशिंदा आहे। त्याला बाजारपेठ, तंत्रज्ञान आणि योग्य मोबदला मिळाला पाहिजे। त्याच्या कष्टांचा सन्मान झाला पाहिजे। विद्यार्थ्यांनो, विचार करा, पाठांतर नको, परिवर्तन घडवा। शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा नाही, तर सामाजिक जबाबदारी आहे। नवभारत घडवण्यासाठी विचारशील, संवेदनशील आणि क्रियाशील बना। जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका। देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांना फक्त जय जयकार नको, तर त्यांच्या कुटुंबांना आधार द्या। त्यांच्यासाठी विकासाचे दरवाजे उघडा।
महिलांना स्वावलंबी करा. सशक्त भारतासाठी स्त्री शक्तीची गरज आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सन्मान हाच तिचा हक्क आहे. ती केवळ घर सांभाळणारी नाही तर देश घडवणारी आहे. भ्रष्टाचाराला पूर्णविराम द्या. खऱ्या भारतात खोटी नीती नको. पारदर्शक प्रशासन, जबाबदार नेते आणि प्रामाणिक नागरिक हेच राष्ट्र उभं करू शकतात. तर निवडणुकामध्ये नीतीवाल्या लीडर्सनाच निवडून द्या. उद्योजकांनो, नफा नको, समाज दायित्व जपा. तुम्ही रोजगार निर्माते आहात, पण नफ्यासोबत मूल्य जपा. स्थानिक उत्पादन वाढवा. मेक इन इंडियाला बळ द्या आणि प्रत्येक हाताला काम द्या. आत्मनिर्भर भारत हे स्वराज्याचं आधुनिक रूप आहे. शिवाजी महाराजांची आदर्श आणि विचार सांगतात, आत्मनिर्भर भारत म्हणजेच स्वराज्य. विदेशी गोष्टींच्या मागे न धावता आपल्याच संसाधनाचा वापर करा. उद्योगधंदा, संशोधन आणि स्थानिक कौशल्य यांना साथ द्या. जिथं गरज असेल तिथं कोलॅबरेशन करा. स्थानिक आणि वैश्विक लेवल. आर्थिक स्वातंत्र्य हे खरं समृद्धी आहे. गावोगावात अर्थचक्र फिरवण्यासाठी सहकार, स्टार्टअप्स, ग्रामोद्योग आणि डिजिटलीकरण यांना चालना द्या. गरिबांचा हात मजबूत करा, त्याच्या हाताला काम द्या. भारताला पुन्हा महान बनवण्यासाठी मी पासून सुरुवात करा. स्वतःला बदला, समाज बदलेल. राष्ट्राला मोठं करायचं असेल तर स्वच्छ विचार, स्वच्छ कृती आणि समर्पित आचरण ह्या गोष्टी आत्मसात करा. मी सदैव तुमच्या सोबत आहे आणि राहणार आहे. विचार आहेत. वैचारिक क्रांती, पदक्रांती आणि पथक्रांती होत राहणार. सत्य, अहिंसा, स्वावलंबन आणि सेवा. भारत महान होता आहे आणि राहील जर आपण सर्व मिळून त्यासाठी झटू आणि झटत राहूया. मी महात्मा गांधी बोलतोय. 2025 सध्या लेटेस्ट. आपण मे 2025 मध्ये एंट्री करणार आहे. सध्या एप्रिल 2025 आहे. तर मी महात्मा गांधी बोलतोय, तुमच्याशी पुन्हा संवाद साधतोय. तिथे सत्याचं तेज विजत चाललं, तिथं मी पुन्हा प्रकाश फिरतोय. तरुणांनो, विचारांचे रण अंगी धरा. हातात पुस्तक, मनात दीप लावा. शिकून मोठे व्हा, पण स्वतःपुरतं नको. समाजासाठी ज्ञानाचा मार्ग चालवा. शेतकऱ्यांचा घाम हीच खरी पुंजी. त्याला न्याय, आदर आणि योग्य किंमत हवी. जमिनीतून सोनं काढणाऱ्या हातांना नव्या भारतात सन्मानाची थवी. विद्यार्थ्यांनो, जागे व्हा, विचारशील बना. फक्त गुणपत्रिका नाही तर संस्कार कमवा. तुमच्या कल्पनामध्ये भारताचं भविष्य दडलंय. नवतेचं बीज तुम्हीच उगम करा. जवानांनो, तुमचा त्याग आम्हाला उराशी हवा. देशासाठी प्राण देणं तीच खरी पूजा. तुमच्या कुटुंबासाठी आपण उभं राहिलं पाहिजे. त्या बलिदानाला मिळू दे खरी ओळख साजेशी. स्त्री शक्तीला स्वातंत्र्य, शिक्षण आणि आत्मसन्मान. ती आई, बहीण, नेता, उद्योजिका, साक्षात वज्र समान. जिथे ती सन्मानाने चालते तिथेच भारत खऱ्या अर्थाने जगतो, जागतो आणि फुलतो. उद्योजकांनो, नफा फक्त स्वप्न नको. समाज दायित्व हेच खरं संपन्नतेचं धन ठरो. मेक इन इंडिया हे तात्विक नको राहू, तर देशातील प्रत्येक हाताला काम मिळवू दे. भ्रष्टाचार ही तुमची शत्रू नाही, ती तुमची लाज आहे. त्याला झटकून टाका. सत्याचा आवाज आहे. पारदर्शकतेतच शक्ती असते. त्यानेच भारताची नवी ओळख घडते.
आणि शेवटी भारताला महान बनवायचं असेल तर सुरुवात मी पासूनच करावी लागेल. स्वतः शुद्ध विचार करा, विचार निर्मळ ठेवा. तुमच्यामुळेच भारत पुन्हा तेजाने फुलवा. मी महात्मा गांधी बोलतोय. पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेवतोय. स्वप्न माझं अधुरं नाही राहणार जर तुम्ही एकजुटीनं उज्ज्वल भारत घडवणार. तो दोस्तों, मुझे बहुत खुशी हो रही है 2025 में मैं आपके साथ हूँ. वैसे तो मेरे विचार हमेशा आपके साथ है, लेकिन मैं खुद आया, बोला इस डिजिटल दुनिया में मुझे भी यहाँ पे आना चाहिए. तो दोस्तों, मैं आपका अपना महात्मा गांधी बोल रहा हूँ. मैं महात्मा गांधी बोल रहा हूँ, फिर से तुमसे संवाद कर रहा हूँ. जहाँ सत्य की लौ मध्यम सी है, वहाँ फिर से दीप जला रहा हूँ. युवाओं, अब समय आया है जागने का. हाथों में किताबें, दिल में दीप जलाने का. सीखो, आगे बढ़ो, मगर सिर्फ अपने लिए नहीं, समाज के लिए भी कुछ करने का सपना सजाने का टाइम आ गया है. किसानों की मेहनत ही असली पूंजी है. उसे सम्मान, मूल्य और न्याय मिलना चाहिए. जो जमीन को सोना बनाते हैं अपने पसीने से, उन्हें भारत के दिल में जगह मिलनी चाहिए. छात्रों, अंकों की दौड़ से बाहर आओ, संस्कार और सोच का दीप जलाओ. तुम्हारे विचारों में भारत का कल है. ज्ञान के बीज बोओ, वही असली बल है. जवानों, तुम्हारा त्याग हमारा गर्व है. देश के लिए मरना कोई शब्द नहीं, एक धर्म है. तुम्हारे परिवार की रक्षा अब हम सब की जिम्मेदारी है. हमारे बलिदानों को पहचान दिलाना हमारी तैयारी है. महिलाओं को मिले शिक्षा, सम्मान और अधिकार और सुरक्षा. वो माँ, बहन, नेता और शक्ति का आधार. जहाँ नारी चले सिर ऊंचा करके, वही भारत सच्चे अर्थों में है जागे. उद्यमियों, सिर्फ लाभ ही लक्ष्य न हो, समाज के लिए भी कोई सपना हो. मेक इन इंडिया का एक नारा नहीं, हर हाथ को काम देना यही असली सच्चाई हो. भ्रष्टाचार अब तुम्हारी कमजोरी नहीं, वो शर्म है जिसे हटाना जरूरी है अभी. पारदर्शिता में ही शक्ति छुपी है, इसी से भारत की पहचान बनी है. और अंत में, अगर भारत को फिर से महान बनाना है तो शुरुआत मई से ही करना होगा. खुद को शुद्ध करो, विचार को निर्मल रखो. तुम्हारे कारण ही भारत फिर से चमक उठेगा. मैं महात्मा गांधी बोल रहा हूँ. इस डिजिटल वर्ल्ड में, डिजिटल इंडिया में एक बार फिर तुम पर विश्वास कर रहा हूँ. मेरा सपना अधूरा नहीं रहेगा. उज्ज्वल भारत और उज्ज्वल भविष्य भारत का महान बनाएंगे आप सब लोग. दोस्तों, मैं हर जगह पे हूँ, हर पद पे हूँ, हर पद पे हूँ. आप सिर्फ बापू बोलो, मैं तुम्हारे साथ में हूँ. तो चलो दोस्तों, हम एक उज्ज्वल भारत, एक नए भारत, उज्ज्वल भारत और स्वावलंबी भारत, सुरक्षित भारत का सपना लिए आगे बढ़ते हैं. शुरुआत मई से करने पड़ेगा. अगर हर चीज़ तुमको चाहिए कि मुझे चाहिए, तो अगर सुधारना करना है, देश को आगे बढ़ाना है, तो खुद से ही करना पड़ेगा, मई से ही करना पड़ेगा दोस्तों. तो दोस्तों, मैं आपका महात्मा गांधी बोल रहा हूँ, आपके साथ हूँ हमेशा के लिए, विचारों के साथ. तो दोस्तों, आज से, अभी से
शुरुआत करते हैं 2025 में। मैं डिजिटल महात्मा गांधी आपके साथ हूँ हमेशा के लिए। दोस्तों, चलते रहिए, भारत को आगे बढ़ाते रहिए। मिलेंगे, साथ में हैं, साथ में चलते रहेंगे भारत के उज्जवल भविष्य के लिए। दोस्तों, भारत माता की जय। इनकलाब जिंदाबाद। उज्जवल भारतीयों के लिए, उज्जवल भारत के भविष्य के लिए साथ में एक कदम, साथ में एक विचार, नए भारत की ओर, सम्मान के भारत की ओर और स्वावलंबी भारत की ओर। तो मिलते हैं हमेशा, हमेशा, हर दिन, हर पल, हर कदम मिलते रहेंगे।